महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी बस आता फक्त प्रवाशांची ने आणच करणार नाही, तर महामंडळाच्या तिजोरीत मोठा महसूलही आणणार आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीला आपली तिजोरी भरण्यासाठी मोठा मेगा प्लॅन आखण्यात आला असून पुढील 5 वर्षात जाहिरातींच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळेल, अशी महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात पार पडलेल्या 310व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतला. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव टेक, बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की राज्यात एसटीचे 251 आगारे आणि 610 पेक्षा जास्त बस स्थानके आहेत. सध्या 12,000 बसेस दररोज 50 ते 55 लाख प्रवाशांची सेवा देतात. ही संख्या भविष्यात 1 कोटींपर्यंत जाईल. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गाव खेड्यापासून महानगरापर्यंत पोहोचणाऱ्या या माध्यमातून जाहिरात देणे उत्पादनांसाठी सुवर्ण संधी आहे. सध्या एसटीला जाहिरातींपासून दरवर्षी सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल मिळतो, परंतु नवीन स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमुळे उत्पन्न वर्षाला सरासरी 50 कोटी रुपयांपर्यंत जाईल, म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त वाढ. बसच्या आतील आणि बाह्य भागासोबतच बस स्थानकी इमारतीवरील मोकळी जागा देखील जाहिरातींसाठी वापरण्यात येणार आहे. सरनाईक यांनी भर दिला की तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता पर्यायी महसूल स्रोत तयार झाल्याने एसटीला भविष्यात तोट्याचा सामना करावा लागणार नाही. सध्या परिस्थितीत कार्यरत जाहिरात परवानाधारकांचा कालावधी संपल्यानंतर नवीन कंत्राटदारांकडे जाहिरातीचे अधिकार सोपवले जाणार आहेत. तरीही महसूल वाढीच्या या योजनेबरोबरच एसटीच्या बसेसची स्थिती चिंताजनक आहे. अनेक बसेस जुने आणि खराब झालेले असून प्रवासात वारंवार अडचणी येतात. काही बस रस्त्यावर बंद पडतात, प्रवाशांना वेळेवर पोहोचणे कठीण होते. तसेच बस स्थानकांवर मूलभूत सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत. महसूल वाढीच्या घोषणेबरोबरच या समस्येवर देखील त्वरित लक्ष देणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.